नमस्कार मंडळी, घरात लावलेल्या आळूच्या पानांच्या वडी खाण्याचा आनंद काही औरच असतो. तर मी तुम्हाला आळूच्या वड्या करून दाखवते. सगळे पानं ना मी आणलेत काढून, म्हणजे कुंडीमध्ये आळूवडीची पानं लावली होती ना, म्हणजे कांदे लावले होते, त्याला एवढे छान पानं आले होते. पण मी गावाला गेले होते म्हणून सुकून पण गेले होते. आता परत ते उगवलेत आणि छोटे छोटे पानांचे मोठे पानं झाले. आता मी आळूवडी करणार आहे आणि तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही आळूवडी. आणि घरात लावलेले कुंडीत जी उगवलेली पानं असतात ना, ते बाजारातल्या आळूच्या पानांपेक्षा खूप छान याची आळूवडी लागते. खूप म्हणजे खूप तुम्ही अनुभव घेऊन बघा पाहिजे तर. घरात लावलेल्या आळूवडीची पानं आणि बाहेरनं विकत आणलेली आळूवडी पानांची कशी लागते ती तुम्ही टेस्ट मध्ये लगेच फरक जाणवतो. चला तर मग करूया. आता हे पानं स्वच्छ धुवून घेते. आळूवडी करण्यासाठी आपल्याला मिरचीचा ठेचा तयार करायचा आहे. त्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5 आणि थोडंसं लसूण घेतलंय, कोथिंबीर, जिरा आणि मीठ घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं. मिक्सरला मीठ घातल्यामुळे मिरच्या पटकन बारीक होतात. थोडे आता मी तुकडे करून घेते मिरच्यांचे आणि नंतर दाखवते तुम्हाला. कोथिंबीर जरा जास्त घालायची, कोथिंबीरमुळे छान चव येते. आज फ्लावरची भाजी आहे त्यामुळे सगळा मसाला बघा तुम्ही करू शकता. 2-3 लवंगा टाकलेल्या आहेत त्यामुळे फ्लावरच्या भाजीला खूप छान वास येतो आणि टेस्टी पण लागते. उग्र वास अजिबात येत नाही. थोडीच पानं आहेत त्यामुळे थोडंच बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मिरचीचा जो ठेचा आपण केलेला आहे ना तो पण घालायचा आहे. हे बघा मिक्सरला लावून घेतलेलं आहे. हे सगळं मी घालणार आहे. थोडा ठेवेन पण कारण तिखट असतात मिरच्या, त्या काळ्या ना तिखट असतात. हा चिंचेचा कोळ तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घातलं म्हणजे पटकन चिंच भिजते. तो गाळून मी घालणार आहे. आणि छोटेच पानं त्यामुळे पाठीमध्ये एवढा शिरा नाही तर शिरा जर मोठ्या पानांना असतात तर तुम्ही सुरीच्या साह्याने काढून घ्या आणि काळजी पण घ्या बोटाला वगैरे हाताला कापू नये त्याची. थोडंसं हिंग घालते आता मी. आणि हा चिंचाचा कोळ आहे ना तो गाळून घेते. सगळं घालायचं आहे त्यामुळे चिंचेला खूप छान चव येते. आणि आता ठेचा घालून चांगलं सरसरीत पीठ भिजवून घ्यायचंय. पीठ भिजवून ठेवलेलं आहे आणि गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाहीत. शक्यतो चाळूनच घ्या पीठ, म्हणजे गुठळ्या व्हायचा प्रश्नच येत नाही. कारण चाळून घेतल्यानंतर अजिबात गुठळ्या होत नाही. आणि आता आपल्याला एक एक करून पानांना पीठ लावून घ्यायचंय. ह्या शिरा मी काढत नाही कारण खूप छोटी पानं आहेत ना, त्यामुळे मोठ्या जर पाणी असेल तर शिरा काढून घ्यायच्या. आणि असं सगळं पानांना पीठ लावून घ्यायचंय. एकदम पातळ पीठ नाही भिजवायचं आणि एकदम घट्ट पण नाही भिजवायचंय. त्याच्यात दोघांच्या मध्ये जी स्टेप आहे सरसरीत असं भिजवायचंय. आता सगळ्या पानांना मी लावून घेते पीठ आणि त्याच्यावर या पद्धतीने दुसरं पान ठेवायचं आणि आपल्याला पीठ लावून घ्यायचंय. पीठ लावल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे ह्या कडा आणि पीठ बाहेर येऊ नये म्हणून इकडच्या साईडने पण दुमडू शकता तुम्ही, म्हणजे पीठ बाहेर येणार नाही. माझं थोडं ना पीठ पातळ झालंय. ते थोडं आतमध्ये असं घुसून घ्यायचं म्हणजे पीठ बाहेर नाही येणार. ते चाळणीला तेल लावलेलं त्याच्यावर ठेवते, तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे फ्लावरची भाजी शिजते. वड्या उकडायला ठेवल्यात म्हणजे स्टीम करायला ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता त्याला बरोबर 15 मिनिटं स्टीम द्यायची आपल्याला आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. इकडे फ्लावरची पण भाजी झालेली आहे. दोन पुरणपोळ्या केलेल्या आहेत. थोडं पुरण शिल्लक होतं गुरुवारचं पूजेचं. खाली एक पुरणपोळी आहे. 2 पुरणपोळ्या केल्या.
नमस्कार. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या. कोणत्याही देवीच्या मंदिरात पूर्ण मंदिर स्वच्छ केलं जातं, देवीला अभिषेक केला जातो, पंचामृताने अभिषेक केला जातो आणि नवीन साडी, चोळी, गजरा, वेणी सगळं साज शृंगार केला जातो. अमावस्या दिवशी खूप छान असते. तर स्टीम देऊन झाल्यानंतर काढलेले आहेत, आता थंड पण झालेले आहेत. आणि तुम्ही म्हणाले काय ठेवलंय पिठाचं, तर ते थोडं पीठ शिल्लक राहिलं होतं. मग मी म्हटलं नको, अन्न कधी वाया नाही घालवायला पाहिजे ना. हे सुद्धा वडीसोबत असं तेलामध्ये फ्राय केलं ना तर छान लागतं. मी जेव्हा जेव्हा पीठ जास्त होतं तेव्हा अशाच प्रकारे करते, पण पीठ वाया नाही घालवत. आता याचे सुरीच्या साहाय्याने छोटे छोटे काप करायचे आणि तळून घ्यायचे. अशा पद्धतीत तुम्ही जास्त तेल टाकून सुद्धा तळून घेऊ शकता. मला जास्त तेलकट नको आहेत म्हणजे थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये फ्राय करून घेते. गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं तेलामध्ये. किती छान दिसतात बघा, हे बघा. हे बघा, जेवणासोबत मी अळूची वडी पण घेतलेली आहे. फ्लावरची भाजी, चपाती, अळूची वडी. घरात केलेल्या म्हणजे लावलेल्या पानांची अळूची वडी खाण्याचा वेगळीच मजा असते, वेगळीच आनंद असतो आणि तेवढीच चव पण असते. खरी मजा तर घरात लावून केलेल्या पानांची अळूवडी खाताना जास्त आनंद होतो आणि खरी चव तर तेव्हाच मिळते आपल्याला. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? मी घरात लावलेल्या अळूवडीच्या पानांची अळूवडी दाखवलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय, काळजी घ्या.